मम्मा, आता मी माझी ओळख माझ्या कष्टाने माझ्या मेहनतीने क्रिएट करणार आणि राहता राहिला प्रश्न संसाराचा तर तो मी तुझ्यापेक्षाही उत्तम करून दाखवेन. ऍटलीस्ट माझा नवरा तरी नाही सोडून जाणार मला. तारा एवढी सोपी गोष्ट नाहीये तारा, नाहीये. एक दिवस कळेल. गाण्याशिवाय तुझी कुठलीच ओळख नाहीये. कोणी उभं करणार नाही तुला. हा तुझा गैरसमज आहे मम्मा. बघ ना, मी फक्त विचार केला की मी स्वतःच्या पायावर उभं राहीन म्हणून, आणि मला एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या फिल्म मध्ये लीड रोल ऑफर केला आणि मी हो म्हणाले. त्यामुळे आता गायिका तारा वझे ही ओळख पुसून अभिनेत्री तारा भेंदळे अशी स्वतःची ओळख क्रिएट करणार आहे मी मम्मा. आणि यावर दुसरा कोणाचाच अधिकार नसेल, फक्त माझा असेल मम्मा. काय करताय तुम्ही भैरवीजी? प्लीज असं नका करू. तिला बोल, तिला आता बोलो प्लीज. तारा, तू आलीस, मला माहिती होतं तू येशील. तुझा वारसा तारा, तारा, भैरवीजी 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 प्लीज सांभाळा स्वतःला. मी हात जोडते तुझे, मी पाया पडते तुझे. भैरवीजी काय करताय तिला तुम्ही? परत बोलव प्लीज, तिला समजव ऐका ऐका भैरवीजी, प्लीज, तिला समजाव ना तिला. भैरवीजी तुम्ही प्लीज शांत व्हा आणि प्लीज माझ्यासमोर हात नका जोडू. तुम्ही माझ्या आईच आहात. आणि राहिला प्रश्न ताराचा, घरात नातवंड आलं की घराचं गोकुळ होणार. पण मुख्य म्हणजे बाळाचा बाप सुद्धा सुधारायला लागलाय. म्हणजे बहुतेक सगळं छान होणार आपल्या घरात. अगदी बरोबर बोललात. आता आणखीन एक व्यक्ती सुधारली की झालं सगळं. आणखीन एक व्यक्ती कोण? ऐश्वर्या. मग बोल. माझी आठवण काढली? 100 वर्ष आयुष्य आहे तुला. काही काम होतं? नाही, माझं काहीच काम नाहीये मग. उलट मी तुम्हाला विचारायला आले. तुम्हाला काही हवंय? म्हणजे चहा, कॉफी, ज्यूस, आणखी काही? काय? तुम्हाला काही हवंय का? म्हणजे मला सुद्धा? ऑफकोर्स डॅड. एक विचारू, हे काय नवीन नाटक आहे आता? मॉम, नाटक नाही. मी खूप विचार केला माझ्या वागण्याचा. मी कधीच कोणाशी चांगलं वागले नाही, कायम सेल्फिश वागले. स्वतःचा विचार केला, कधीच कोणाचा विचार नाही केला. पण आता मी ठरवलंय की आता मी माझ्या आधी माझ्या कुटुंबाचा विचार करेन. कोणाला काय हवं काय नको हे सगळ्यांना विचारेन, आणि रोज. आणि हे विचारण्यापासून मी स्वतःमध्ये बदल करण्याची सुरुवात केली. नाही, चांगलं आहे. म्हणजे बदलाची सुरुवात चांगली आहे. पण यातही तुझा स्वार्थ आहे का? आहे ना स्वार्थ, पण चांगला स्वार्थ आहे. मला स्वतःमध्ये बदल आणायचा आणि सगळ्यांना प्रूव्ह करायचं आहे की मी आता बदलले. हाच स्वार्थ आहे. तुझ्या डोक्यावर कुठल्या तरी संतांनी हात ठेवलाय? कुठल्या तरी महापुरुषाकडून तू दीक्षा घेतलीयस? नाही, हे तुझ्याच डोक्यातलं आहे, तुझीच कल्पना आहे. कोणी तुला सांगितलंय सगळं करायला? आजपासून मी सांगेपर्यंत तुम्ही घरातल्या प्रत्येकांना भेटून त्यांना काय हवंय नकोय ह्याची चौकशी करा. माझीच कल्पना आहे. म्हणजे माझ्या मनाला जे वाटलं ते मी करते, आणि मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करते. आय प्रॉमिस. चांगलंच आहे. आता ती बदल घडवते स्वतः, तर आपण का आडकाठी करायची? आणि तू विचारलंस ना काही हवंय का, तर माझी फरमाईश अशी आहे की मला चहा हवाय.
मला सुद्धा मला चालेल चहा. अहो पण तुम्हाला ती टेस्ट करा हा. मॉम, मी चांगलाच चहा करेन. धन्यवाद. मशिनरी एकदा क्वालिटी कंट्रोल चेकवाल्यांकडून चेक करून घ्या, कारण मोठ्या प्रमाणात जर सुरू झालं की मग आपल्याला काहीच नाही करता येणार. हां ठीक आहे, करा, मला नंतर इन्फॉर्म करा. काय झालं वहिनी, काही हवंय तुला? नाही, मला काही नको आहे. उलट मी विचारायला आले. सारंग, तुला काही हवंय? काय झालं, का हसतोयस? म्हणजे मी काही चुकीचं बोलले का? नाही नाही, काही चुकीचं नाही, पण हा टोन मी पहिल्यांदा ऐकतोय ना, म्हणून. का असं तू नम्रतेने का बोलतेस? कारण मी ठरवलंय नम्रपणेच बोलायचं. तू सांग ना, तुला काही हवंय? म्हणजे ब्रेकफास्ट, चहा, कॉफी, ज्यूस मी आणून देते. नाही नाही, तू नको घेऊन येऊ, पण जर जमलं तर सावलीला सांग. तुला वाईट वाटणार नसेल तर. हो, सांग ना, काय सांगायचंय? कॉफी घेऊन यायला सांग फक्त. हो, सांगते. धन्यवाद. सूर्य तर पूर्वेलाच उगवलाय, मग काय प्रॉब्लेम झालाय? माणूस आणि माणसाचा स्वभाव, देवा